नमस्कार। आज या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी वांग्याचे बी कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। यासाठी मी माझ्या बागेतीलच झाडावर हे 3 वांगे मुद्दाम राखून ठेवले। वांगे पूर्णपणे पिकल्यानंतरच मी झाडावरून काढले आहेत। वांगे झाडावरच पूर्णपणे पिकू द्यायचे, म्हणजे त्यातील ज्या बिया आहेत त्या परिपक्व होतात आणि या बिया आपण नंतर लावल्या तर त्या अगदी सहज रुजतात। हे वांगे काढून जवळजवळ 4-5 दिवस झालेले आहे। यातील एका वांग्याच्या बी मी आता काढून घेणार आहे। यासाठी हे वांग चाकूच्या सहाय्याने मी कापून घेतलेले आहे। त्यामध्ये अशा प्रकारच्या बिया तयार झालेल्या आहेत। यातील प्रत्येक बी पूर्णपणे परिपक्व झालेली आहे। आता या सर्व बिया मी काढून घेणार आहे आणि कडक उन्हात वाळवणार आहे। 3-4 दिवस या बिया कडक उन्हात वाळवायच्या, म्हणजे त्यातील जो ओलेपणा आहे तो जातो आणि बिया लावल्यानंतर चांगल्या रुजतात। या सर्व बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे कडक उन्हामध्ये 3-4 दिवस वाळवणार आहे। या बिया पूर्णपणे वाळल्या आहेत। या बिया आपण कधीही रुजवू शकतो। एखाद्या कुंडीत किंवा बागेतील एखाद्या कोपऱ्यामध्ये या बिया आपण लावून ही रोपे चांगली विधभर वाढली की आपल्याला ज्या ठिकाणी लावायचे आहेत त्या ठिकाणी प्रत्येक रोपामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर ठेवून आपण लावू शकतो। मी माझ्या बागेत अशाच प्रकारे कांदा, गाजर, पालक आणि भेंडी यांच्या रोपापासून घरच्या घरीच बिया तयार केल्या आहेत, कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणून या बिया मी तयार केलेल्या आहेत। तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।